मराठी बाणा यूट्यूब चॅनलमार्फत आपण ऐतिहासिक गोष्टी संदर्भातील बरीच नवनवीन ठिकाणे आपल्यासमोर आणत असतो आणि आज अशाच एका नवीन ठिकाणी आपण जाणार आहोत. कोड्याचे माळ मणेराजुरी योगेवाडी परिसरातील शिंदे वस्ती येथे असणारं हे ठिकाण. आपण प्रवासास सुरुवात करतोय गिरलिंगच्या डोंगरावरून. गिरलिंगचा डोंगर सुद्धा ऐतिहासिक वारसांनी परिपूर्ण असा डोंगर आहे आणि या परिसरात आपल्याला 1000 वर्षापूर्वीची लेणी पाहावयास मिळत आहे. तर आपण आज गिरलिंगकडून मणेराजुरीकडे प्रवास करत आहोत. प्रवासात हा डोंगर मार्ग आणि पठारावरील गोधन, गायी, चाऱ्याच्या शोधात असणाऱ्या असा हा सुंदर परिसर. आणि आपण गिरलिंग, देशिंग, बोरगाव आणि पुढे मणेराजुरी आणि समोर आपल्या दिसत आहे हेच ते कोड्याचं माळ, ज्याच्याबद्दल बऱ्याच वेगवेगळ्या घटना सांगितल्या जातात. कोण याला कलावंतिनीचं कोडं म्हणतं, तर कोणी या रचनेचा इंडो रोमन व्यापारी मार्गाशी संदर्भ देतो. सार्थक माने चावरडे गावचा हा चिमुरडा कोडं सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. असं हे कोडं सार्थक कशा पद्धतीने कोडं सोडवतो ते आपण पाहूया. ही गोलाकार रचना आजपर्यंत एक कुतूहल बनून राहिलेली आहे. अनेकांनी बरेच संदर्भ जोडलेत. दगडांच्या माध्यमातून तयार केलेली गोलाकार वर्तुळाकार रचना अनेक दंतकथाही सांगितल्या जातात की राजालाही कोडे सुटले नाही. ही कोडं घातलं होतं एका कलावंतिनीने आणि तेच कोडं सोडवण्यासाठी हा चिमुरडा सार्थक वर्तुळाकार रचनेतून फिरत आहे. हा सार्थक माने सावर्डे गावचा शालेय विद्यार्थी. आत्ताच तो कोड्याच्या माळात असणारं कोडं सोडवण्याचा प्रयत्न करून तो बाहेर आलेला आहे. त्यालाच आपण विचारूया, बरं सार्थक तुला काय आता बाहेर येताना वाट सापडली? बरं, तू गेलेल्या वाटेनं आलास का दुसऱ्या वाटेनं आलास? दुसऱ्या वाटेनं आलो. तरी बऱ्यापैकी इथं या दगडांच्या हलवा झाल्यामुळे बाहेर येताना अनेकदा वाट सापडते. आणि पण या कोड्याचं एक रहस्य असं आहे की माणूस भूलभुलैयागत या कोड्यातच फिरत राहतो व त्याला ती वाट बाहेर येण्यासाठी सापडत नाही, असं या कोड्याचा इतिहास आहे. तरी सागरनं यशस्वीरित्या बाहेर येऊन मार्ग काढलेला आहे. सार्थकचं अभिनंदन. तर हे कोड्याचं माळ सर्वांसाठी आजपर्यंत एक कोडंच बनून राहिलेलं आहे. सांगलीपासून अंदाजे 45 किलोमीटर अंतरावर असणारं हे कोड्याचं माळ मणेराजुरी, योगेवाडी आणि शिंदे वस्तीचा हा परिसर आपण समोर पाहत आहोत. तरी या ठिकाणी पर्यटनाच्या दृष्टीने बरीच सुधारणा केलेली आहे आणि
पर्यटकांचाही एक कुतूहल म्हणून ते पाहण्यासाठी येथे राबता चालू असतो. खरंच आजपर्यंत बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्यांच्याबद्दल लोक अजूनही खरी माहिती मिळवू शकलेली नाहीत. त्यातीलच हे एक घोड्याचं माळ. दगडांपासून बनवलेली वर्तुळाकार गोलाकार रचना. तसे आत्ता नुकतेच सोलापूर जिल्ह्यातील मोरामणी या गावी आपल्या भारतातील सर्वात मोठी दगडांपासून तयार केलेली गोलाकार रचना की ज्यामध्ये 15 वर्तुळे आहेत. अभ्यासकांच्या मते ही भारतातील सर्वात मोठी वर्तुळाकार रचना आहे. याबद्दल बऱ्याच देशात संशोधकांचा अभ्यास चालू आहे, परंतु निष्कर्षापर्यंत अजूनही कोणी पोहोचलेलं नाही की या रचना नक्की कशासाठी बनवल्या असतील. बरेच संदर्भ दिले जातात, पण विश्वासाने कुणीच काही सांगत नाही. सर्वांचेच अंदाज या गोष्टीशी आहेत. धार्मिकतेचाही पगडा या ठिकाणी आपणास पाहावयास मिळतो. या घोड्याच्या माळास धार्मिकतेची, अंधश्रद्धेची ही जोड दिलेली आहे. या परिसरात हिरवी साडी, बांगड्या, कापड पीस अशा पद्धतीने या गोष्टी या ठिकाणी आपणास पाहावयास मिळत आहेत. तर सर्वांसाठीच बनलेलं हे एक कोड, आजपर्यंत दंतकथांनी भरलेलं हे कोड सुटलेलं आहे. पण यामागील असणारं खरं रहस्य कोणालाच समजलं नाही. दंतकथांनी भरलेली हे एक ठिकाण, घोड्याचं माळ, संध्याकाळची वेळ, सुंदर नजारा, सूर्यास्ताला गेलेला सूर्यदेव आणि त्याच्या प्रकाशात उजळून निघालेलं हे एक कोड सर्वांसाठीच कोड बनून राहिलं आहे. सुटेल का हे एक दिवस नक्की पाहूया आपण. तर मराठी बाणामार्फत नवीन घोड्याचं माळ. धन्यवाद.